नमस्कार. मुदुजी महाविद्यालय फलटण डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्सच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 80 त्या ठिकाणी कॉस 80 ह्या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहे हे पाहणार आहोत. प्रिव्हियसली आपण साइन 80 चा लॅपलास ट्रान्सफॉर्म कशा पद्धतीने येतं ते पाहिलेलं आहे, ज्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला होता, जो की फॉर्म्युला आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म कॉस 80 हे सुद्धा पाहिजे की काय. बाय डेफिनेशन इट इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस st cos 80 dt. cos 80 हा फंक्शन आहे, e रेज टू मायनस st फंक्शन मल्टिप्लाय करून ते इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी मध्ये करायचं. आता यासाठी आपण पाहिलेला फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आहे की e रेज टू अल्फा एक्स cos बीटा x इंटिग्रेशन e रेज टू अल्फा एक्स अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इनटू अल्फा cos बीटा x प्लस बीटा sin बीटा x येते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी अल्फा बीटा ह्या व्हॅल्यू आहेत, या ठिकाणी मायनस एस ए ह्या व्हॅल्यू आहे. विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन एक्स केलेलं या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टी केलेलं आहे. एवढंच काय तो त्या ठिकाणी फरक आहे आणि आपल्याला लिमिट्स अप्लाय करायचे आहेत, हा एक फरक आहे. फर्स्ट आपण इंटिग्रेशन करूयात आणि नंतर लिमिट्स अप्लाय करूयात. लिमिट 0 टू इन्फिनिटी ही लावायची. e रेज टू मायनस st cos 80 चे इंटिग्रेशन काय येणार आहे, तर e रेज टू अल्फा एक्स अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर या ठिकाणी e रेज टू मायनस st मायनस एस स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर ए अल्फा कॉस बीटा एक्स, तर या ठिकाणी मायनस एस कॉस 80 प्लस बीटा साइन बीटा एक्स या ठिकाणी ए साइन 80. आता हा झाला फॉर्म्युलावरून त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता लिमिट्स अप्लाय करायच्यात. आता प्रिव्हियस ज्यावेळेस आपण साइन 80 कॅल्क्युलेट केलंय e रेज टू मायनस 80 साठी केलेलं आहे, तर त्या केसमध्ये आपण पाहिलेलं आहे की e रेज टू मायनस st हे जे आहे ज्यावेळेस s ग्रेटर दॅन 0 आहे त्या केसमध्ये इन्फिनिटी अप्लाय केल्यानंतर ती व्हॅल्यू अप्लाय केल्यानंतर e रेज टू मायनस s इंटू इन्फिनिटी हे जे आहे ते 0 ला जातं आणि ज्यावेळेस s लेस दॅन 0 असेल त्यावेळेस एक्झिस्ट करत नाही. तर त्यानुसार ही व्हॅल्यू जी आहे ती 0 अप्पर लिमिटची व्हॅल्यू आणि मायनस लोअर लिमिट व्हॅल्यू जर पाहिली तर e रेज टू 0 विच इज 1 डिवाइडेड बाय s स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इनटू मायनस s इनटू cos 0 cos a into 0 cos 0 which is 1 plus a into sin a into 0 a sin 0 which is a into 0. मग अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आतमध्ये या ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू जी आहे ती मायनस एस आणि या ठिकाणी मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळते. तर हे जे आहे ते लॅपलास ट्रान्सफॉर्म कॉस 80 आहे. म्हणून लॅपलास ट्रान्सफॉर्म कॉस 80 हे आपल्याला एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे फंक्शन मिळतं. आय होप या ठिकाणी कॉस 80 चा लॅपलास ट्रान्सफॉर्म एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्रूव्ह दॅट म्हणून विचारलं गेलं किंवा डिराईव्ह करा म्हणून विचारलं गेलं तर आपल्याला सांगता येईल. व्हिडिओ मध्ये आपल्याला नीटनेटक्या पद्धतीने समजलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.